आसने स्थापिते अत्र पूजार्थं भवतोर्य भवन्तौ संस्थितौ तातो पूज्यतां मे मनोरथो। हे मेरे पूज्य माता पिता श्री, डोळ्यात बघायचे माता पित्यांच्या। मैं आपका पूजन करना चाहता हूँ, आप मेरा मनोरथ पूर्ण कीजिए। आता ताटामध्ये तिलक आहे, वडिलांना उभा तिलक करायचाय अंगठ्याने, आणि आई असेल तर अनामिका करंगळी शेजारच्या बोटाने तिलक करायचंय। बेटी बेटियां माता पिता के माथे पर कुमकुम का तिलक करें। ओम स्वस्ति नो इंद्रो बृहस्पतिः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। छान वाटलं। नंतर सगळ्यांच्या डोळ्यात नंतर पाणी यायला लागलं। ह्या मॅमने जे मला नंतर सांगायला लागले ना कथा वगैरे, त्याच्यानंतर मला खूपच वाईट वाटायला लागलं। मी आणि माझी मम्मी म्हणजे सगळ्याच मुली रडतच होत्या। आणि मग थोड्या वेळानंतर सगळं झाल्यानंतर ह्या मॅम ज्या होत्या त्यांनी काहीतरी एक गोष्ट सांगितली की तो मुलगा वगैरे त्याला त्यांच्या आईला सांगतो की असं असं केलं की तू माझं सोडणार नाही। तर मला ते खरं वाटलं आणि तेव्हा खूपच रडायला आलं होतं। आणि पहिल्यांदा टीचर म्हणजे माझ्या मम्मीची मी आरती केली आणि नंतर माझ्या मनात असं विचार आलं की माझी पहिली मम्मी आणि पप्पा हे पहिले गुरुजन आणि दुसरे मम्मी पप्पा म्हणले तर माझे टीचर्स, म्हणून मला त्यांना आता ओळखायचं। थँक्यू। नमस्कार, माझं नाव पल्लवी सुभाष राऊत। माझी मुलगी आता 5वी ब मध्ये। आजचा उपक्रम खरंच खूप छान होता। म्हणजे असं वाटायला लागलं की आता आपली जास्त जबाबदारी वाढली आहे। म्हणजे आपल्याला त्यांनी देवाचं रूप दिलंय, त्यामुळे आपली जास्त जबाबदारी वाढली की त्या मुलांना जास्त चांगलं संगोपन करायचं। आणि पूजा करताना मला माझ्या आई वडिलांची पण खूप आठवण येत होती। आता मी जाऊन पहिले माझ्या आई वडिलांची पण पूजा करणार आहे। खरंच खूप छान उपक्रम आहे आणि असाच नेहमी छान छान उपक्रम करत जा आणि करतातच तुम्ही, त्यामुळे धन्यवाद। थँक्यू। आजचा हा उपक्रम म्हणा, कार्यक्रम म्हणा, त्याच्या पलीकडचे शब्द त्या कार्यक्रमासाठी जे उपकार आहेत, उपकार या मॅडमचे, टीचर्सचे, पालकांवरती, मुलांवरती। आजचं जे कल्चर आहे ते 2.5 वर्षाच्या मुलाला KG मध्ये टाकतात, कॉन्व्हेंटमध्ये टाकतात, जिथे मुलींना टिकली लावायची नाही, बांगड्या घालायचे नाही, मेहंदी लावायची नाही, असे संस्कार दिले जातात की जेणेकरून ते पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण केलं पाहिजे। आणि आपण आपल्या या मुलींना इथे ह्या शाळेत काय टाकलं, कारण इथे शिक्षणाबरोबर मग कॉम्प्युटर असो, इंग्लिश असो, त्याच्याबरोबर तुमचे जे सनातन संस्कार आहेत ते जपले जातात। म्हणजे शाळा सुरू होते आषाढीची वारीपासून, तिथपासून ते शेवटपर्यंत सगळे सण साजरे केले जातात। उद्देश फक्त हाच असतो की हे संस्कार घराघरामध्ये मुलांमध्ये पहिल्यापासून पोहोचले गेले पाहिजे। आणि इथे हे कार्यक्रम सांघिक होतात। सांघिक कुठली गोष्ट चांगली किंवा वाईट सांघिक होते त्यावेळेस त्याचा प्रचार आणि अपप्रचार परिणाम वाईट आणि चांगले दोन्ही समान असतात। आता सांघिक कार्यक्रम आपण चांगला केला तर प्रत्येकावर त्याचे परिणाम लवकर होणार, आणि कुठलं वाईट कुठलं पण सांघिक त्याचे पण वाईट परिणाम होतात। तर कार्यक्रम फार सुंदर होता। आपल्याला कार्यक्रम म्हणायचंच नाही, पूजन आहे। आणि मॅडम तुमचे फार उपकार। आणि आम्ही पहिले रास्तापेठेत राहायचो, तुझ्या आश्रम बाबूंचं आहे, आमच्या घराला लागूनच आहे। आता तिथे कार्यक्रम खूप जोरदार असतो, आम्ही जातो दरवर्षी। आणि पुन्हा सर्वांचे खूप धन्यवाद। आणि असा कार्यक्रम जे कोणी समजा आपण इथे पालक आहेत, कोणी काही सामाजिक कार्य करू। परम पूज्य संत श्री आसारामजी बापू ने 14 फरवरी मातृ पितृ पूजन दिवस की पहल शुरू की। भारत देश में ही नहीं, संपूर्ण विश्व में मातृ पितृ पूजन दिवस मनाया गया। हर देश में हर नागरिक को 14 फरवरी को वैलेंटाइन डे के बदले मातृ पितृ पूजन दिवस मनाना चाहिए, क्योंकि भारतीय संस्कृति सबसे
श्रेष्ठ संस्कृति है और इस देश की संस्कृति का पूरे विश्व को अनुकरण करना चाहिए, ना कि पाश्चात्य कल्चर का अंधानुकरण। बापूजी ने जब देखा इंग्लैंड, अमेरिका ऐसे पाश्चात्य देशों में विकारी जीवन बढ़ रहा था, छोटे छोटे बच्चे विकारों में गिर रहे थे, इसलिए बापूजी ने संपूर्ण विश्व के मानव मात्र को पर्याय दिया, अपने माता पिता का पूजन करो। क्योंकि हमारे भारत देश में भगवान गणेश जी ने अपने माता पिता का पूजन किया, उनकी 7 परिक्रमा की और तो वो विश्व पूजनीय बन गए। कोई भी पूजा अवसर हो तो पहले गणेश जी का पूजन किया जाता है। तो हमारे भारतीय बच्चे भी इस रास्ते पर चले, अपने माता पिता का आदर करें, क्योंकि संत बोलते हैं सर्व तीर्थमयी माता सर्व देवमय पिता। बापूजी ने बताया है अभिवादनशीलस्य नित्यं वृद्धोपसेविन चत्वारि तस्य वर्धन्ते आयु विद्या यशो बलम। जो अपने माता पिता का आदर सम्मान करता है वो आयु, विद्या, यश और बल मुफ्त में पा लेता है। तो हमें 14 फरवरी को मातृ पितृ पूजन दिवस मनाना है, जो स्वमाता, गौ माता, भारत माता और तुलसी माता का सम्मान करता है, आदर करता है, वो चिर आदरणीय बनता है। भगवान के ही रूप है ये माता और पिता, इनके ही प्यार से चले इस बात का पता। भूलो सभी को तुम मगर माँ बाप को मत भूलना, उपकार इनके अगणित है इस बात को मत भूलना। भूलो सभी को तुम मगर माँ बाप को मत भूलना।